संकल्प सुरू करता। अयोध्या में श्री राम की जन्मस्थली पर 550 वर्षों के तीव्र आंदोलन के बाद मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र के भव्य मंदिर में भगवान श्री राम की प्रतिष्ठापना के शुभावसर पर साधु संत देव देवता शूरवीर योद्धा इनको साक्षी मानकर सत्य सनातन देवळांना एक त्यातला उद्देश असू शकता तो, पण देऊळ जेन्ना तुम्ही बांधता तो राम सगळ्यांक एकत्रित करपी असता, संघटन घडोवपी असता। तुमका आमका सगळ्यांक आमची संस्कृती जी आहे ती सांभाळपाचो आशीर्वाद दिवपाचे असता ते मंदिर म्हणून पुढे वरूंक जाय। आपली रॅली आणि पूज्य स्वामीजींच्या पदयात्रा काही खिणातून हांगा पावीत आयिल्ली आसा। जय श्रीराम। पूज्य स्वामीजींचे आगमन वेणीवर जायत आसा। ढोल ताशाच्या आवाजान आणि रामनामाच्या जयघोषान पूज्य स्वामीजींची ही यात्रा आपल्या या फार्मसी ग्राउंडार आता जायत आसा। सर्वांनी जयघोष करूया। जय श्रीराम। आवाज अजून मोठा येवचो अशें दिसता। जय श्रीराम। जय श्रीराम। काउंसिलर दयानंद नाईक, एक्स सरपंच दीपाश्री नाईक, डेप्युटी सरपंच गंगा सिंग बिझनेसमॅन, प्रवीण चौधरी एक्स नेव्ही ऑफिसर, दीपक नाईक काउंसिलर, चंद्रकांत सुधीर डेप्युटी सरपंच,
समस्त रामभक्तांक समस्त हिंदू बांधवांक जय श्रीराम जय आपले मनरिक सदानंद तनवडे खासदार आमचे श्रीपाद भाऊ केंद्रीय राज्यमंत्री त्याचप्रमाणे सुभाष फळदेसाई त्याचप्रमाणे दिगंबर कामत बाब विजय सरदेसाई बाब उल्हास सुयेकर बाब दाजी साळकर बाब मिथिल ढवळीकर गणेश नाईक हांका विनंती असा की त्यांनी माचेर येऊन आसनस्थ जावचे त्याचप्रमाणे समस्त आपल्या हिंदू बांधवांक विनंती असा की त्याने आपल्या खुर्च्यांचेर बसून घेवचे आपलो उत्साह हो रामकार्यासाठी दिसून आयिल्लो असा हे खूप बरें वाटता आणि हे आपल्या जुनागडचे संत नरसिंह मेहताचे वंशज आपले भारत सेवक हांका विनंती असा की तांणी माचेर येवचे भारत सेवक जी आपको व्यासपीठ पर आने के लिए आमंत्रित करते हैं जे पुढे येऊन स्टेजीकडे उभे असतात आणि थोडे पाठी वाटतात सनातन हिंदू धर्माची गोमंतकातले अस्तित्व या खातीर आपल्या मध्ये आमकां फावो जाल्ले यजमान मुख्य यजमान म्हणजे आमचे कट्टर सनातनी तसेच गोय राज्याचे समाज कल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाईजी प्रत्येक धर्म कार्यात अग्रे स्वामी महाराज ओम श्री गुरुभ्यो नमः हरे ओम आसन्न प्रायो रक्षेतारो दिवे दिवे श्रीमत् सद्गुरु ब्रह्मेशारदाचार्य स्वामी महाराज के जय। प्रभू रामचंद्राची मूर्ती इथे हांगा रथाचेर स्थापित झाल्या त्या मूर्तीचे पूजन करपाक आणि प्रस्थान करचे अशी विनंती। बोलो सियावर रामचंद्र की बोलो सियावर रामचंद्र की प्रभू रामचंद्राची पूजन करपाक प्रस्थान करचे आमच्या या रथार ही मूर्ती स्थापन केल्ली आसा। सगळ्यांनी जयघोष सियावर रामचंद्र की तुमच्या पुरोहिताक विनंती आसा पूजेचा सन्मान प्राप्त झाला आणि पुढे यावचे आमच्या व्हॉलंटियरांक विनंती आसा की ते कार्यसेवकांक लागू करचे। जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद
मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा 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 नाथ निर्मित श्री राम जय राम नादा दुनिया नाथ निर्मित श्री राम जय राम नाथ निर्मित मंगल धाम श्री राम जय राम जय राम ब्रह्मात आहे राम श्री राम जय राम याची आहे राम श्री राम जय राम संगाचा सुगंध राम आनंदाचा आनंद राम त्रिभुवन कारक आहे राम श्री राम जय राम कारक आहे राम श्री राम जय राम श्रद्धा जेथे तेथे राम जय शांती जेथे तेथे राम जय सबूर खाई आहे राम चैतन्याचे सुंदर धाम जय राम पुरुषोत्तम परमेश्वरा श्री राम जय राम भाव तिथे राम श्री राम जय राम सगुण सुंदर आहे राम श्री राम जय राम निर्गुण सुंदर आहे राम श्री राम जय राम लावण्याचा गाभारा कैवल्याची मूर्ती राम जय राम चराचरातील स्फूर्ती राम श्री राम जय राम आत्मधारी आहे राम राम जय रामपूजनाचा आस्वाद घेऊया मंगल मंगलाची पहाट श्री राम जय सृष्टीचे ह्या चलन श्री राम जय कर्तव्याचे पालन श्री राम जय दुःख निवारक आहे राम जय स्वानंदात आई राम श्री राम जय सुंदर सूर राम शब्द सुंदर तेथे राम श्री राम जय सकल जीवांचा ठाई श्री राम जय वात्सल्याचे स्वरूप श्री राम जय सुंदर माधव दशरथ नंदन रघुवीर राम श्री राम जय अयोध्यापति योद्धारा श्री राम जय रघुपति राघव राजा श्री राम जय श्री राम जय चराचरातील सागर श्री राम जय राम भक्त नित स्मरतो राम श्री राम जय हनुमंताचा हृदयी राम श्री राम जय जानकी वल्लभ राज श्री राम जय चराचरातील आत्मा राम जय समर्थ वचनी रमला राम जय कुलभूषण रघुनंदन श्री राम जय राम रमतो राम श्री राम जय
श्रीराम जय राम जय जय राम भक्तरंगी कुलतोला श्री राम जय जय राम दाशरथी हा निज सुखधा जय जय राम कौसल्यास गर्दैवा श्री राम जय राम राजवलोचन पुण्ययुक्त राम जय राम सीतापति कैवल्य प्रमाण जय राम भक्ति परायण सीताराम श्री राम जय राम छाया देवी श्राम श्री राम जय राम आदर्शाचा आदर्श राम जय राम कवचनी हा देव महान राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम
या मंदिर नियोजित केलेलं आहे. कारसेवक आज आमच्या रघुपती राघव राजा सीताराम सीताराम अज प्यारे सीताराम. कारसेवकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन या मंदिर निर्माणाच्या कार्यात हातभार लागला. हजारो कार्यकर्ते रामनामाच्या जयघोषात कार्यक्रमा पुढे कारसेवकांनी माझे योजनेची विनंती यामध्ये कारसेवकांना उपस्थित असतात आणि त्यांचा आदराने राष्ट्रकुमार आपलं मंदिर चळवळी बलिदान केले आणि हे मंदिर उभं राहते एकच हट्टाहास देऊन आपले कारसेवक जगले आणि जगतात. सगळ्या कारसेवकात उपस्थित असलेल्या कारसेवकांचा विनंती करतात की त्याने व्यासपीठावर होते आपले सगळे सेवक आयोजकांना विनंती होता कारसेवकासाठी आदराने बोलो जय जय श्री राम हमारी आंखों के बोलो राम मंदिर का आनंद आधार स्तंभ श्री महेश वाडेर श्री गुरुदास अमोलकर श्री आनंद नाईक नारायण नाईक राजेंद्र कामत कोंडू वाई देवयानी नाईक रवींद्र सुगुणहल्ली भगवान नाईक उदाजी मनालीकर महेश आरोंडेकर जगन्नाथ जगदीश परब प्रभाकर नावेलकर अभय खवटे आज आमच्यामध्ये कारसेवक उपस्थित असतात ज्यांनी या मंदिर चळवळीत आपला सहभाग दिला आणि हे मंदिर उभे करून आमचा आज आनंद उत्सव आम्ही साजरे करून पावले. आम्ही आमंत्रण माननीय आमोणकर यांनी माझे होते आपले राहून आम्ही त्यांना श्रद्धांजली देऊया की त्यांनी हे कार्य केले म्हणून आज आनंदोत्सव आम्ही साजरा करतात. तर सगळे आपल्या हिंदू बांधवांक सगळ्यात विनंती असतात की काही राम मंदिराची प्रतिष्ठापना केली जातात. सगळ्यांनी मोठ्यान जय श्रीरामाचा जयघोष देऊन आपल्या कारसेवकांचा उत्सव केला. आपल्या आईने तारुण्याच्या जीवनात रामाच्या खातीर आपले जीवन बलिदान केले. आज ते जाणटे झाले असतात आणि त्यांचं आम्ही उदाहरण आपल्या जीवनात आजमावपाक जाय. त्यांचा रोल मॉडेल म्हणून आम्ही तर या राक्षसी वृत्तीच्या लोकांनी हे जे मूळ आशिल्ले
ते मूळ उद्ध्वस्त करपाचो प्रयत्न मूळ कितें आशिल्लें तर ही सगळे तरेची देवळां आमची आशिल्ली ज्या देवळाच्या माध्यमातून हो समाज सगळ्या गुणांनी बऱ्या गुणांनी संपन्न जातालो थंयच घालो घातलो आनी ही सगळी जी अयोध्या आसतले मथुरा आसतले काशी आसतली गोंयांत तुमकां सगळ्यांक खबर आसा सगळ्या देशांत अशे तरे तो विचार करून हेणी ह्या आक्रमकांनी आमचेर हल्लो केलो आनी आमची संस्कृती कापपाचो प्रयत्न केलो कारण जो पर्यंत हिंदू संस्कृती जिवंत आसतली तो पर्यंत खंय कोणतोच देश त्याच्या वयर सरचे ना हे तांकां भंय आशिल्लो ह्या भंया त्यांनी सगळे हे केले 76 लढायो आमच्या सगळ्या पूर्वजांनी या राम जन्मभूमी खातीर लढले आपल्या जिवाची आहुती दिली सगळे कांय दिले परंतु हो लढो थांबलो ना हो लढो थांबयलो सगळ्या पिढी कितल्या पिढ्यांनीच हो लढो सुरू केलो आपापल्या ताकदीनुसार हे जालें पण ताचें कारण इतलेंच आशिल्लें तशें आमच्या हाणें सांगलें त्या प्रमाणे की आमी संघटीत नाशिल्ले ल्हान ल्हान राज्य घेवन कुशीन बशिल्ले आनी म्हजें राज्य म्हणजे म्हाका बाकीचें कांय लागना परंतु देशांत अशे तरेचे एक राष्ट्रभक्त देवाक मानणारे हे सगळे आशिल्ले म्हणून आजचो उशीर काय जायना आजचो दीस येता राम हो फक्त देव न्ही तर एक ह्या देशाचो आदर्श पुरुष आसा ताणें आपल्या जिवनाक हांवें कितें करप हे वेगवेगळे शिकपाची गरज ना जे साधू संत सांगतात स्वामी सांगतात की मनीस हो सगळ्यात ह्या देशाचो ह्याचो सगळ्या विशयाचो केंद्रबिंदू आसा आनी तो जर बऱ्या संस्कारांनी वयर सरलो जाल्यार संपूर्ण समाज बरो जातलो पर्यायान देश बरो जातलो म्हणून हे तेजे संस्कार हे करपाचो प्रयत्न केलो कापपाचो प्रयत्न केलो आनी परत ताची पुनर्स्थापना करपाच्या कामाक लागून आमकां रामाची गरज आसा रामान केन्ना खंयची तरी एकच दोनूच उदाहरण दिता रामान किष्किंध जिखली वालीचो वध केलो राज्य स्वता दवरिल्लो ना सुग्रीवाक दिलें रामान लंका जिखली सीतामाईक परत हाडली असली सुवर्णमयी लंका ही ताणें आपल्या हातीन दवरलें ना ताज्याच भावाक लंका सुपूर्द करून केली म्हणजे हिंदुस्थानान केन्नाच कोणाचेर आक्रमण करूना आनी आक्रमण करपाची दुसऱ्याची जमीन खावपाची किंवा दुसऱ्याचो देश लुटपाचो असो केन्नाच प्रयत्न करूना ही आमची संस्कृती सगळे सुखान जगचे कोणाकय त्रास जर जी कितें मदत जाता ती आमी करची हे संस्कारांनी प्रेरीत जाल्लो भारत ताजेर ही हे जाल्ली ही अशे तरेची देशाची आमची दशा जाल्ली परत एकदां आज हो देश सुस्थितीत येता सांगपाचो हेतू इतकोच हे जर जग बरें जातलें तर भारताची गरज आसा भारत सुदारतलो प्रत्येक मनीस जर सुसंस्कारीत जातलो जो ह्या सगळ्या गोष्टीचो केंद्रबिंदू आहा ताका खंय तरी सुसंस्कारांनी प्रेरीत करून राष्ट्रभक्तीन प्रेरीत करून रामभक्त बनून अशे तांचे संस्काराचे सगळ्यो गोष्टी आपल्यात हाडून समाजाची देशाची सेवा करप हाका लागून आमकां राम जाय आनी म्हणूनच राम फक्त एक देव मंदिर न्हय परंतु ह्या देशाची जी काही आपली जी काही संस्कृती आसा ती संस्कृती मजबूत करून जगाचें कल्याण करप हो ताचे फाटल्यान भाव आसा आनी ज्यांनी खरोखर हजारांनी रामसेवकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्ली आसा ह्या सगळ्या कार्याक आनी आज आमी सगळे भाग्यवान आसा हांव ह्या क्षणी परमपूजनीय ब्रह्मानंद स्वामीजीची आठवण करता ह्या आंदोलनात तांणी झोपून घेतलें आमी ताका जगून ह्या आंदोलनात जगून पळयलां आनी ताचोच वारसो आज श्री स्वामी ब्रह्मेशानंदजी फुडें व्हरतात जो पर्यंत आमी एकत्र जावचे ना बऱ्या गुणांनी बऱ्या संस्कारांनी खंय तरी आमी प्रेरीत जावचे ना संस्कारीत जावचे ना तो पर्यंत ह्या देशाचें भवितव्य खंय तरी सुदारचें ना आनी म्हणून राम आमी सगळ्यांचो आदर्श आसा राम ह्या देशाची प्रतिमा आसा म्हणून आज सुद्दां जे कोण परिवर्तीत जाल्यात दुसऱ्या धर्मान गेल्यात ह्या धर्मासून ते आज म्हणटात जे कोणी म्हणनाशिल्ले ते सुद्दां म्हणटात की आमी रामाच्या विरोधात ना राम आमचो आदर्श आसा राम आमचो पुर्वज आसा आमी जरी धर्म बदललो आमी आमचो पुर्वज बदलना अशें ते म्हणटात कारण ही स्थिती केन्ना येतली आमी जेन्ना अशे तरेन सगळे संघटीत जातले एकत्र जातले तेन्ना आमकां कांय करपाची गरज पडची ना आनी ह्याच ताकदीचेर कारण हिंदू संस्कृती हिंदू धर्म हो कोणाचें वायट करपाना सगळ्यांक मदत करपाचो धर्म सगळ्यो संस्कृती ज्यो काही ह्या देशान वाडल्यो कोणाकच ह्या धर्मा संदर्भात त्रास ह्या हिंदू धर्मान दिवना आनी म्हणून आज जेन्ना जसे जसे आमी उठ्ठले हो हिंदू धर्म जेन्ना खंय तरी बलवान जातलो तेन्ना ऑटोमॅटिकली सगळे ज्यांचे तकले कितें वायट विचार ह्या धर्मा संबंधान घात दिले ते विचार पयस वयतले आनी परत एकदां
जशें म्हणले प्रमाणे खंयचोय धर्म ताणें आपापल्या धर्माचो प्रचार करचो, बरें जावचें आनी ह्या राष्ट्राचे समाजाचें कल्याण करपाक वावरचें. आनी म्हणून हें जर जातलें आमचो आदर्श आसा. आनी म्हणून आमी चड कितें मागणी करूना. ह्यो काही आमची जे काही आस्था थळां आसात हे खंय तरी 4-5 आसतली. काशी आसा, मथुरा आसा, राम जन्मभूमी जाली. आज हीच परिस्थिती आज आमी म्हणटात फरूक अब्दुल्लाचें नांव तुमी आयकलां आसतलें. काश्मीरचे मुख्यमंत्री आशिल्ले. ताजें म्हणणें आज हें सगळें पळयले नंतर ताजें म्हणणें हेंच आसा की राम हो आमचो सगळ्यांचो आदर्श आसा. आनी अशें परिवर्तन आज हळू जाता. आनी हाजें कारण ज्यांनी ह्या लढ्याक भाग घेतलो, ज्यांनी कारसेवा केली, अशा सगळ्याच्या ह्या ताकदीमुळे जी आज जी काही स्थिती ह्या देशांत जाल्ली आसा ती खंयतरी धर्माक चिड्डोवपाचें न्हय, तर सगळ्यांनी ह्या देशांत सुखान रावपाचें, ह्या देशाक सांबाळपाचो आनी जगाचें कल्याण करपाक जें कितें आमच्या सगळ्या संतांनी सांगलां. हांव चड वेळ घेवची ना, परंतु एक ह्या संतांनी आज आनी काल न्ही, जे परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामी सांगतात तें न्हय, जेणे ब्रह्मानंद स्वामी सांगला तें न्हय, पण संत ज्ञानेश्वरांनी तेच सांगलें. ताजें पसायदान आमी निश्चितपणे पळोवया. ताजें पसायदान कितें ह्या जगाचें कल्याण हो सगळ्यांत आमचो हेतू आसा. आनी तो करपाक आमी सगळे संघटीत जावन फुडें या आनी सगळ्यांक एकत्र घेवन ह्या देशाचें आनी ह्या जगाचें कल्याण करूया. भारत माता की जय. आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ आणि आपले हांगा मत व्यक्त केले, आपलो अनुभव व्यक्त केलो. हांगार काठो येवपा सारको अशो अनुभव आणि हे ऐकत रावचे आणि आमची मोहीम पर्यंत हा लढा चालू राहिला. आणि आता कुठे आपण या विजयोत्सव साजरा करत आहोत. आणि या अयोध्येमध्ये एका दुख्याने नव्हे तर या देशामध्ये असलेल्या हर बारीक मोठ्या संघटनेने महिला, पुरुष, वृद्ध, बाल सर्वांनी, साधू संत ऋषी मुनी सर्वांनी या लढ्यामध्ये, युद्धामध्ये आपली आहुती दिलेली आहे, बलिदान केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा विजयोत्सव साजरा सत्सज्जन हो, भाविक जन हो, राम भक्त हो, आपल्या समोर हा जो एक प्रश्न उभा राहिला त्या प्रश्नाचं उत्तर देताना बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्ही हिंदू संघटित नाही आहोत. एक पण आम्ही हिंदू का संघटित नाही आहोत? काय झालं? हा हिंदू संघटित केवळ रामाच्या नावाखाली होत असतो. जो राम सकाळपासून आपल्या दिवसाची जी सुरुवात होते ती श्री रामापासून, प्रभाते म्हणी राम चिंतित जाव. आपल्या दिवसाचा जो अंत होतो, शेवट होतो तो रामाच्या स्मरणाने. जीवनाची सुरुवात पाळण्यात मूल असताना किंवा जन्माला येण्या अगोदर राम आणि आपली अंत्ययात्रा सुद्धा राम. म्हणजे प्रत्येक ठिकाणी क्षणाला श्वासोश्वासाला आमच्यामध्ये रामाचा आम्ही उल्लेख करतो. त्यासाठी आम्ही विचार करूया. आज परकी संस्कृती आली पण भगवान श्रीरामाने आम्हाला एकत्रित केले, आम्हाला एक उत्तर दिलेलं आहे. ज्यावेळी आम्ही श्रीरामाला विस्मृती जाणार राम आमच्यापासून, त्यावेळी अशा प्रकारचं संकट आपल्यावर येणार. आणि ज्यावेळी रामाचा उद्घोष, रामाचा जय जयकार, रामाचा उदा आमच्या घरातून होणार. प्रत्येक घरामध्ये राम जन्माला येणार. प्रत्येक घरामध्ये राम मर्यादा पुरुषोत्तम आदर्श म्हणून एक पुरुष, एक मुलगा जन्माला येणार. त्यावेळी असे सर्व हिंदू मोठ्या एकच संख्येने एकत्रित होऊन विजयोत्सव वेळोवेळी साजरा करणार. त्यासाठी सर्व हिंदू धर्माभिमानींना आज मोठ्या संख्येने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, निष्ठेने, तीच निष्ठा, तोच उत्साह, तीच राम भक्ती आपल्या मुलामध्ये जर आम्ही रुजवली तर लक्षात ठेवा आपल्या या भारताचं गुरुस्थान कोणीही राहून घेऊ शकणार नाही. आणि नेहमी हा भारत देश गुरुस्थानी राहील. म्हणून एक विनंती जाता की आम्ही आमच्या मुलांना लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर गुड मॉर्निंग नाही, रात्री झोपताना गुड नाईट नाही, शुभरात्री नाही आणि शुभ सकाळ नाही, उठताना राम, झोपताना राम राम, बरं झालं तरी राम, वाईट झालं तरी राम. रामचंद्र की रामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू रामचंद्राचा इतिहास आमच्याच देशात, आपल्याच जन्मभूमीत
रामलल्लाचं मंदिर निर्माण करण्याचं आवाहन आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे आएंगे राम सीता हनुमान हो राम आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के बाधा खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के बाधा खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगा 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 दीप जला के दिवाली मैं मनाऊंगा 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 मेरे जन्मों के मेरे जन्मों के मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगा हो राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगा हो राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगा हो राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगा मीठे मीठे मैं तो भजन सुनाऊंगा 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 मेरी जिंदगी के मेरी जिंदगी के मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो 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 राम आएंगे आएंगे राम आएंगे सबे उठा हो राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के धारा खुल जाएंगे राम आएंगे आकाश खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे सबे आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगा मैं तो रुचि भोग लगाऊंगा मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगा मैं तो रुचि भोग लगाऊंगा ये मीठे में प्रभु को खिलाऊंगा मीठे मीठे में प्रभु को खिलाऊंगा मीठे मीठे में प्रभु को खिलाऊंगा
दिलाऊंगा गुरु कृपा से हाँ गुरु कृपा से भी भाग्य खुल जाएंगे गुरु कृपा से भी भाग्य खुल जाएंगे गुरु कृपा से भी भाग्य खुल जाएंगे रामाएंगे गुरु कृपा से भी भाग्य खुल जाएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के मेरी झोपड़ी के भागा भूल जाएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे आएंगे आएंगे रामाएंगे आएंगे तो अंगना सजाऊंगा राम आएंगे तो अंगना सजाऊंगा दीप जला के दिवाली मैं मनाऊंगा सब लोग जला के दिवाली मैं मनाऊंगा दीप जला के दिवाली मैं मनाऊंगा दीप जला के दिवाली मैं मनाऊंगा मेरी जन्मों के मेरी जन्मों के मेरे जन्मों के सारा सारे पाप मिट जाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे सब आएंगे आएंगे रामाएंगे आएंगे आएंगे रामाएंगे आएंगे आएंगे रामाएंगे राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगा राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगा मीठे मीठे मैं तो भजन सुनाऊंगा मीठे मीठे मैं तो भजन सुनाऊंगा मेरी जिंदगी के मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे रामाएंगे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे 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 आएंगे रामाएंगे सब लोग आएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगा 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 मीठे मीठे में प्रभु को खिलाऊंगा मीठे मीठे में प्रभु को खिलाऊंगा गुरु कृपा से गुरु कृपा से गुरु कृपा से विवाह मेरे धुल जाएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे रामाएंगे आएंगे रामाएंगे 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 रामाएंगे
श्रीराम. सगळ्यांनी बसून घ्यावं. प्रभू रामचंद्राच्या ह्या कार्यासाठी तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. अब दुख को भुला बैठे, अब दुख को भुला बैठे, जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में, आया है दिल को सुकून उनके करीब आने में. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. सियावर रामचंद्र भगवान की. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोलो जय श्री राम. जय श्री राम. चलो अयोध्या या कार्यक्रमाच्या किंवा या अभियानाच्या या दक्षिण गोव्याच्या कार्यक्रमांक उपस्थित असलेले मंचावयले सगळे आमचे हिंदू जननेता, हिंदू संघटनांचे सगळे पदाधिकारी, विशेष करून आता हांगा उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, त्यानंतर आमचे स्वामीजी आसतले आनी एक 2-3 जाण कोण पण बाकी सगळेच जाण 25 जानेवारी नंतर सुरवात जातली आणि आमचो प्रयत्न आसा गोंयच्या लोकांक व्हरपाक सुद्दां 25 जानेवारी ते 25 फेब्रुवारी
ह्या दरम्यान आमी जेन्ना रेल्वे आमकां सँक्शन जातली त्या वेळाचेर आमी जरूर तुमकां सगळ्यांक व्हरतले, पूण व्हरतले हें शुअर 100% तुमकां सगळ्यांक. रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्रीराम. खरे म्हणजे जाल्यार आयज सदानंद दिल्लो आसा. एक गोष्ट ही आसा की आमकां आमचे कडेन आस्पत ना म्हणून आमकां अयोध्येक तेंचे कडसून ट्रेन नाका. आमचे कडेन सगळ्यांकडे सगळ्या रामान दिल्ले आसा. आमी सगळे रामाचे वंशज, आमचे कडेन सगळे आसा. पण सत्येक केन्ना तरी दिसूंक जाय की राम हो आमचा. आयज आमी तुम्ही सगळ्यांनी जर लक्षात दवरले तर एक काळ असा असलो की काही लोक म्हणटाले की राम म्हणजे सगळी कल्पना, राम म्हणजे फोकाणा, राम सेतूय अस्तित्वान ना. अशा प्रकारची ही वक्तव्य जी आसा ती ह्या पयलीं आमी आयकली. हिंदू धर्माक नाका नाका त्या पद्धतीन आयजूय उलोवपी लोक आमी आयकता. हांव नांव घेना, पूण म्हाका सांगपाचें आसा ह्या देशान हो राम जन्माक येयलो. कोणाच्या विरुद्धान तो उबो रावलो, खंयच्या पक्षाच्या विरुद्धान तो उबो रावलो किंवा खंयच्या देशाच्या विरुद्धान तो रावलो, तुम्ही सगळ्यांनी सांगचे. कोणाच्याच विरुद्धान उबो रावपी राम न्हू, खंयचोय धर्म आसुनी सगळ्यांक आमी आत्मसात केले, सगळ्यांक आमी कवेन घेतले. पण फक्त सत्ता हो विषय लक्षात दवरून एका तेका संतुष्ट करपाक जर रामाचो जर वापर करून खेळ खेळटा जाल्यार तो कसो ह्या देशान एक्सेप्ट जातलो. म्हणून राम हो आमच्या सगळ्यांच्या काळजाचो भाग आसा अशें म्हाका दिसता. आणि आमचे तानावडेच न्हू, जितके म्हणून हिंदू सत्तेर बसलेले आसात त्या सगळ्यांक मनापासून दिसूंक जाय. जाय जाल्यार कायदो बदलपाची तयारी दवरूंक जाय. पण अयोध्येचो राम जो आसा तो राम सगळ्यांचो हे तेंच्यांनी आपल्या आचरणात सिद्ध करपाक जाय. म्हाका आमंत्रण दिवना काय तुका आमंत्रण दिवना, रामान सगळ्यांक आमंत्रण दिला, तुम्ही सगळे येवचे. तुम्ही खंयच्याय पंथातले आसुनी किंवा तुम्ही खंयच्याय देशातले आसुनी राम तुमकां कवेन घेवपाक तयार आसा. रामाची ताकदूच इतकी व्हडली आसा की आमी रामाक रामचंद्र सगळ्यांक रिस्पेक्ट दिवपी अशा प्रकारचो म्हणून आमी रामांक पळयता. आणि म्हणून आमच्या या देशानूच न्हू तर प्रत्येक सत्तेर बसलेल्या प्रत्येक मनशाक खऱ्यापैकी बऱ्यापैकी खबर आसूंक जाय की एक पार्टीच न्हू की तुम्ही सगळ्यांनी रामाक आदर्श मानून रामाक शरण वचपाक जाय. आणि रामाचो जसो आदर्श असलो तसे राम राज्य लोकां खातीर तुम्ही सगळ्यांनी आचरणात हाडून आमच्या या देशाकूच न्हू अन्य बाकीच्या सगळ्या देशांनी सुद्धा रामाचा आदर्श जरूर घेवचो. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की. म्हाका आयज दिसता की आयज वेगवेगळ्या पार्टीतले लोक हांगा बसल्या, वेगवेगळ्या संघटनेतले लोक हांगा बसल्या, सगळ्या संस्थेतले लोक हांगा येवन उबे आसा. आयज ते सगळे रामा खातीर येयल्ले आसा. ते म्हाज्या खातीर येवंक ना, ते खंयच्या संप्रदाया खातीर येवंक ना, ते कोणाच खातीर येवंक ना, ते येयल्या फक्त रामा खातीर. आणि म्हाका खबर आहा तो राम तुमच्या भितर अंतःकरणात वास करता. तो राम सगळ्यांमध्ये पळोवपाची ताकद हिंदूंची आसा. आणि म्हणून मग खंयच्याय धर्मातलो मनीस आसुनी किंवा खंयच्याय पार्टीतलो मनीस आसुनी किंवा खंयच्या राज्यातलो मनीस आसुनी, राम जेन्ना हो शब्द एकत्रीत आमी सगळे उच्चारता तेन्ना सगळ्यांक आनंद होच मेळटलो. ह्या बद्दल आणखीन कितेंच दुमत आसचें न्हू. तुम्ही बाकी सगळीकडे झगडा, पण जेन्ना रामाचे व्यासपीठ आसतले सगळे एकत्रीत जावपाक जाय. सगळे रामा खातीर जगता. राम सगळ्यांचो प्राण आसा.
तुम्ही कशा पद्धतीन रामांक भजा. कोण मंदिरान बसोन पुजता आसतलो, पण कोणीतरी सत्तेर बसोन रामांक पुजता आसतलो, कोण तरी आपल्या मठान बसोन रामांक पुजता आसतलो, कोण तरी आपल्या घरान देवघरान पुजोन रामांक पुजता आसतलो, कोण बिचारो काम करता करता रामांक पुजता आसतलो. खंयच्याय पातळीचेर तुम्ही पुजा, पण राम हो सगळ्यांचो आदर्श असा. राम मर्यादा पुरुषोत्तम असा आणि त्या रामा खातीर आयज ही मडगांव तुम्हा तुडुंब भरलेली असा. 1-2 अक्षरीय शब्द असा राम, पण सगळ्यांच्या हृदयांक हालोवन दवरता एवढी ताकद रामाची असा. पया ताकद केली. जय श्रीराम. आम्ही म्हणता की हे सगळे देव देवस्की, हे सगळे, अरे तो राम देव असाच, पण तो राजा राम असा. या सगळ्या राजकारण्यांनी सुद्धा ज्याचा आदर्श घेवचो असो राम असा. मुद्दाम ते सगळे जण हांगा उपस्थित आहा म्हणून सांगता आणि हसूकच जाय. पण राम व आदर्श कसो, तो सगळ्यांक घेऊन फुडें वयता. तो जेन्ना वनवासाक गेलो तेन्ना त्याच्या बापायची इच्छा त्याने मान्य केली. तेन्ना बापायची इच्छा जेन्ना तो मान्य करता तेन्ना तो राम जो असा, तो राम आपल्या पुत्र धर्माचे पालन करता. तो जेन्ना रानांत गेलो तेन्ना तो सगळ्या जातींक जमातींक सगळ्यांक बरोबर घेऊन तेणी सगळी आपलो वनवासाचो काळ जो आसा तो घालयलो. तेणी खंयचो कमी जातीचो किंवा हो बाबा वेगळ्या जातीचो, त्या वेगळ्या जातीचो, हे सगळे त्या रामाच्या तकलेन नासले. त्याच्या तकलेन एकूच तो स्थापित करचो. त्याचे जगणे जे आसा ते जशे ऋषी मुनीन बरयला त्या प्रमाणे हांव जगतलो आणि तोच खरो माझ्या खातीर धर्म, अशा पद्धतीन रामान ठरयले आणि रामान आपले जगणे जे आसा ते उभे केले. म्हणून आयज बरेचशे असे लोक आसा ते वेगवेगळ्या पद्धतीन कन्वर्जन करतात, वेगवेगळ्या पद्धतीन धर्मांतरण करतात. त्या सगळ्यांक सांगपाचे आहा, कोण कोणाचो धर्म बदलू शका ना. धर्म बदलणे शक्य ना. कित्याक धर्म जो आसा तो आणि तो धर्म जो आसा तो सगळ्यांक आपल्या आपल्या मनाप्रमाणे तुम्ही त्याका खंयच्या नावान उलो करा, तो तुमका ओ असं म्हणून हाक दिल्यानंतर तो तुमका प्रतिसाद दिताच. तो जो असा तो कोणी ताका वेगवेगळी नावां दवरलेली आसात, पण तो धर्म म्हणजे एकूच देव. आम्ही त्या धर्मांक मानूंक जाय. आणि वो जो धर्म असा तो वेगवेगळ्या पद्धतीन आम्ही पंथ म्हणटा, संप्रदाय म्हणटा, खरे आसात ते. पण या सगळ्या धर्मान एक जी खंयच्याय धर्मान राव, तू खंयच्याय देवाचे नाव घे, पण तू देवाचे नाव घे. देव सर्वश्रेष्ठ असोच हो एक धर्म आमकां सगळ्यांक सांगता. आणि जर समजा असो खंयचो तरी धर्म असा की तुम्ही माझ्या धर्मान येना जाल्यार तुम्ही मरपाचे, हो धर्म असू शकता? एका धर्म म्हणटा देव खंयचोय आसूं न्ही, सगळ्यांचो रिस्पेक्ट आसचो. राना बनान आसपी लोक जे आसा तेंचोय वेगळो देव आसता, तेंच्यांनी आपल्या पद्धतीन ताका पुजपाचे. पण म्हाका सगळ्यांक सांगचें पडटा की हे सगळ्यांक घालून दिवंक सोदता जे सत्तेर असता, त्या सत्तेर असलेल्या सगळ्यांनी ज्यांचा आदर्श घेवचो तो राम. या खातीर हांगा बसलेले कित्येक लोक जे आसा ते सगळ्या जाती धर्मातले लोक आसा, हांगा सगळ्या प्रकारचे लोक आसा, पण हांगा ते सगळे एकत्रित जाल्ले आसा ते रामा खातीर. म्हणजे हो आदर्श जो आसा तो सगळ्या राजकारण्यांनी लक्षात दवरपाक जाय की आम्ही तुम्ही सगळे जाण ज्या देशान आसा तो भारत देश, आणि या भारत देशान मस्तपैकी ज्यांनी जन्म धारण केलो तो राम. या देशान आमच्या बरोबर आमच्या भूमीन त्यांनी जन्म घेतला. म्हणून या मातीतलो हो जो अवतार असा ताका सगळ्यांनी रिस्पेक्ट दिवपाची गरज आहे. पण खरोच दिलो? खरोच असो रिस्पेक्ट मेळटा? झगडी पेटोवची पडटा, 500 वर्सां झगडचे पडटा. भायले लोक येऊन आमच्याच देवाचेर आपला अधिकार गाजयतात, आमच्या देवाचे अस्तित्व सायटीक काढूंक सोदतात. तरी सुद्धा आम्ही जे आसा ते
व्हडली तत्वज्ञाना आम्ही सगळेजण सांगता देव म्हणजे सर्वस्व, खंयच्याय देवाचे नाव घ्या तुम्ही चलता असे फक्त आम्हीच म्हणतात, बाकी कोण म्हणिना. त्यांना प्रॉब्लेम सुरू जाता. म्हणून आमच्या या सनातन आमका जो आदर्श पुरुषोत्तम राम म्हणून मेळा तेणी आमका शिकयला की दुसऱ्यांक कसं आपल्या मर्यादेन दवरचं. आणि हे आमका सगळ्यांक आयच्या या सभेन लक्षात धरपाक जाय. ही सभा तुम्ही सगळ्यांनी रामाचो आदर्श लक्षात घेवपाक जाय म्हणून असा. उग्गी देवळान बसतले देव आणि तुम्ही सगळेजण येऊन आपली आपली घराणा मांडटले. त्या मंदिरांची जबाबदारी असा. त्या रामाचे किंवा त्या देवाचे मंदिर कसले आसुनी पण आमका सगळ्यांक एक करपाचे जर स्थान खंयचे असा तर ते मंदिरा. कित्याक आम्ही सगळेजण एक जायना, कित्याक आमची मंदिरा वेगवेगळी जाता आणि वेगवेगळी मंदिरा जावन सुद्धा ते संघटन कित्याक जायना. हांगा बसलेल्या सभेन नक्की त्याचा विचार करचो. आम्ही सगळे माझे माझे असे कितली वर्सां करीत रावतले. हांगा बसलेल्या सगळ्या बायला भुरग्यांक म्हाका विचारपाचे आसा की आम्ही जर समजा बायलांनी, आम्ही जर सगळ्या महिलांनी, आम्ही सगळ्या स्त्री शक्तींनी फक्त आपले घर सांभाळचे असे जर ठरयल्ले असा तर तुमका सगळ्यांक हांव सांगूंक सोदता की तुम्ही जर समजा घरूच सांभाळटली तर त्या घरान जर फक्त करियर म्हणून भायले शिक्षणच तुम्ही आपल्या भुरग्यांक दिवंक सोदतली तर तुमचं जीव धोक्यान आसा हे ध्यानान धरा. रामचंद्र की. भुरग्यांक बरी बरी डिग्री दिया, बऱ्यापैकी शिक्षण दिया, डॉक्टर करा तांकां, इंजिनियर करा तांकां, आणखीन व्हडली व्हडली डिग्री दिया, काय हरकत ना. पण त्याच बरोबर तांकां राम कृष्ण अध्यात्म देव ह्यो गोष्टी शिकोवपाची आज नितांत गरज आसा. जय श्रीराम. सनातन वैदिक हिंदू धर्म की. हो माता की. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही लक्षात धरया की आमचो बायलांचो जन्म जो आसा तो फुडली पिढी तयार करपाक आम्ही बायलांक व्हडली म्हणटा, नारी सर्वश्रेष्ठ म्हणटा. सिया वर राम, सिया पहिली मागीर राम, देवकी नंदन, सीता राम. आम्ही असे सगळे पहिली बायलांक रिस्पेक्ट. तो कित्या खातीर बायला तुम्ही सगळ्यांनी विचार करा, महिलांनो, मातांनो, भगिनींनो तुम्ही विचार करात. तुमका रिस्पेक्ट तो त्या खातीर असा कित्याक तुम्ही आमचं कल्चर सांभाळून दवरपा खातीर महत्वाची भूमिका दवरतात. तुम्ही घरान आपली जी संस्कृती असा देवाक सर्वश्रेष्ठ मानपाची संस्कृती तुम्ही महिलांनी सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारची दवरलेली असा. म्हणून आमच्या संस्कृतीन नारीक सर्वश्रेष्ठ असा प्रकारचं मान. आयज तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर देवधर्म सोडला, आम्ही जर सगळ्या भुरग्यांक जर समजा देवळान घेऊन येऊ शकाना, आम्ही देवळान त्यांना सगळ्यांक संघटित करू शकाना तर असल्या बायलांच्या जन्माचा उपयोग तर काय, किती उपयोग. तर आम्ही आमची देवळा आणि आमचे सगळ्या देवळांनी जे संघटन जाताले ते संघटन स्त्री शक्तीन लक्षात धरपाक जाय आणि संस्कार हे देवळांसून आमकां मेळपाकूच जाय. या खातीर रामाचे मंदिर महत्वाचे. या खातीर मंदिरां महत्वाच्या. खंय संस्कार आमकां थंय मेळोंक जाय. आवय बापूय घरान संस्कार दिता म्हणून घर सर्वश्रेष्ठ. देवळान समाज एकत्रित जावन सगळ्यां खातीर जगपाची जी कितें संस्कार असता ते सगळे संस्कार देवूळ आमकां दिता. देवळांनी ते फक्त जर समजा उत्सव करपाचे, जात्रा करपाची. हल्ली तर अशें चल्ला की देवळाच्या प्रांगणांनी थंय जुगारूय बऱ्यापैकी नेटान चलता. या खातीर देवळां बांदलेली आमच्या पूर्वजांनी. या खातीर आमकां देवळां जाय असली. भितर बसलेल्या देवाक तरी एक दीस प्रसाद लावून विचारात की हे सगळे चल्ला ते सारखे काय ना. आम्ही उत्सव जो देवाचो करूंक सोदता त्या उत्सवान देवाक बरें दिसूंक जाय. सगळी बायला भुरगी नात्रा पंटुळा सगळी एकत्रित जावन त्याचे गुणगान गाता. ते आम्ही सगळ्या देवांक सुख आणि आनंद दिवपा खातीर ही सगळी मंदिरां आम्ही बांधलेली. आमकां जिवाक सुशेग
आमकां मनाक सुशेग म्हणून आमकां ती मंदिरां जाय आसली. आयज या मंदिरांचे स्वरूप तुम्ही आमी सगळ्यांनी बदलपाची गरज आसा आणि थंय संघटन हिंदू संघटन हाडपाची गरज आसा. म्हणून मंदिरांच्या माध्यमांतून आमी सगळ्या लोकांक विनंती करता की तुम्ही संस्कारांचे धडे या मंदिरांनी सुरू करा. सगळ्यांनी पुढे सरपाचे. हांगा बऱ्याचशा मंदिरांचे अध्यक्ष येयल्ले आसा, प्रतिनिधी येयल्ले आसा. त्या सगळ्यांनी मंदिरां ही असे सेंटर करात. कित्याक तर ऑलरेडी आमच्या सेंटराक कोणी व्हडले बांदपाची गरज ना. ऑलरेडी मंदिरामध्ये हॉल आसा. ऑलरेडी मंदिरामध्ये व्हडल्या व्हडल्या लोकांनी दानशूर लोकांनी पैसे दिवन थंय हॉल बांधलेले आसा. थंय गावातल्या सगळ्या भुरग्यांक, सगळ्या जाणट्यांक, सगळ्यांक एकत्रित करा आणि थंय हिंदूंक एकत्रित करपाचे संस्कारांचे क्लासेस थंय सुरू जावचे. धर्माभिमानी और भारत का सच्चा नागरिक यह संकल्प करता हूँ कि मेरे परिवार का एक सदस्य युवा राष्ट्रहित नारी रक्षा परिवार रक्षा धर्म रक्षा के माध्यम से एक मजबूत नया भारत यानी राम राज्य की स्थापना के लिए खुद अपने परिवार से एक युवक समर्पित करता हूँ. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, रामचंद्र की Hallelujah.
मानते हैं सच्ची श्रद्धा जन जन में सिया राम सहित हनुमान जी बैठे हैं सबके मन में। सच्ची श्रद्धा जन जन में सिया राम सहित हनुमान जी बैठे हैं सबके मन में। राम भक्त हमने डर रहे ना सनातन धर्म की सदा ही जय पवन सुत हनुमान की जय बलि रामचंद्र की जय मेरे प्रभु हनुमान की जय। से होली शिव खेले मथुरा काशी की धरती महाकुंभ के हो मेले उड़ता रंग गुलाल यहाँ होली शिव मथुरा काशी की ये धरती महाकुंभ के